हाय एव्हरीवन, कशा आहात सर्वजण? आय होप सर्व मजेत असाल. आज आहे अनंत चतुर्थी. बोलता बोलता बाप्पांना येऊन 10 दिवस झाले आणि आज त्यांची जाण्याची वेळ झाली. तसं तर आमचा मोठा गणपती बसवण्याचं हे शेवटचं वर्ष आहे, कारण 5 वर्ष कंप्लीट झालेले आहे. तर या ठिकाणी म्हटलं चला नैवेद्यासाठी पटकन असं काहीतरी बनवून घेऊया. सर्वात अगोदर पीठ वगैरे भिजून घेतलं, डाळ भाताचा कुकर लावून दिला. म्हटलं जोपर्यंत डाळ भात शिजतोय तोपर्यंत सर्व कटिंग करून घेऊया. तर या ठिकाणी डाळीसाठी जेवढं लागतं तेही कटिंग करून घेतलं आणि भज्यासाठी कांदाही कट करून घेतला आणि एक कोथिंबीरची जुडी निसायची बाकी होती तीही निवडून घेतली मी. आणि त्यानंतर डाळ भाताचा आपला कुकरही छान असा शिजून झाला होता. एकीकडे रवा भाजण्यासाठी ठेवून दिला, कारण शिरा बनवायचा होता. त्यामुळे डाळीला फोडणी देऊन घेतली आणि लगेच एकीकडे चपात्या बनवून घेतल्या. चपात्या बनवून घेतल्यानंतर मी या ठिकाणी मोदकही लगेच बनवून घेतले, कारण म्हटलं सगळं तळण आपल्याला एकसोबत तळता येईल त्यामुळे. आणि सगळं तळण तळून घेतलं. एका साईडला फक्त भाजी फोडणीत टाकून दिली होती. भाजी शिजत होती तोपर्यंत म्हटलं आपण नैवेद्याचं ताट भरून घेऊया. फक्त भाजी ठेवायची बाकी होती. त्यानंतर भाजी ठेवली, बाप्पांना नैवेद्य वगैरे दाखवला, आरती केली आणि आता गणपती बाप्पांना विसर्जनासाठी घेऊन चाललेलो आहे.